काय होतं जेव्हा एक आर्टिस्ट, कवी, लेखक, सिंगर, पेंटर, फोटोग्राफर कुणाच्या तरी प्रेमात पडतो किंवा तुम्ही त्यांच्या प्रेमात पडता. त्यांच्या रचना जसं की कविता, पेंटिंग बघून बऱ्याच लोकांना वाटतं की आर्टिस्ट्स लव मोर डीपली, मोर पॅशनेटली. बट हिअर इज अनदर थॉट. व्हॉट इफ आर्टिस्ट आर इनकॅपेबल ऑफ लव्हिंग इन द वे मोस्ट पीपल एक्सपेक्ट? 1895मध्ये अँटॉन चेखॉव्हने द सीगल नावाच्या नाटकाची रचना केली, ज्याच्यामध्ये त्यानं हाच पेनफुल पॅराडॉक्स एक्सप्लोर केला. हे पूर्ण नाटक फिरतं एक आर्टिस्टच्या ग्रुपभोवती जे सगळे प्रेमात पडलेले आहेत, एकमेकांच्या किंवा ही जी सक्सेस नावाची आयडिया आहे त्याच्या. पण त्यांच्यातलं कुणीच खुश नाही. प्रत्येकजण अशा गोष्टीच्या मागं लागलाय, अशा व्यक्तीच्या मागं लागलाय हू रिफ्युजेस टू लव्ह देम बॅक. आता हे मला जास्त रिलेटेबल वाटलं कारण ह्याच्यामध्ये माझ्यासारखंच असंच एक यंग कॅरेक्टर आहे, अ यंग मॅन हू वॉन्ट्स टू राईट समथिंग न्यू, समथिंग युनिक. पण होतंय असं की त्याची आईच त्याच्या रचनेचा मजाक उडवते आणि ज्या मुलीवर त्यांना प्रेम करतंय, नीना, ती त्याच्या रायवलकडे जास्त आकर्षित होते. आता हा रायवल कोण? एकदम फेमस रायटर बट हू ट्रीट्स नीना लाईक अ स्टोरी आयडिया, नॉट अ रिअल ह्युमन बिंग. म्हणजे हे जे प्रेम नावाची गोष्ट आहे दॅट इज ड्रेनिंग अँड अफेक्टिंग एव्हरीवन. आणि याच सगळ्या गोंधळामध्ये आपला जो यंग रायटर आहे तो सुसाईड करत आहे. आता पॉईंट असा आहे की टू क्रिएट अन आर्ट यू नीड ऑब्सेशन, सॉलिट्यूड अँड डिस्टन्स फ्रॉम द वर्ल्ड अँड इन मेनी सर्कमस्टान्सेस अनकंडिशनल लव्ह. पण दुसऱ्या साईडला धिस लव्ह, हे प्रेम, इट डिमांड समथिंग एल्स, कम्प्लिटली अपोजिट. लव्ह नीड्स प्रेझेन्स, कॉम्प्रोमाइज अँड केअर. मग जेव्हा एखादा आर्टिस्ट कोणाच्या तरी प्रेमात पडतो ते दोन भागामध्ये विभागलं जातं आहे. एक तर प्रेम निवडा ज्याच्यामध्ये क्रिएटिव्हली आतून एकदम एम्प्टी फील होणार आहे, नाहीतर मग आर्ट निवडा ज्याच्यामध्ये इमोशनली एकटं पडणार आहे. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव असेल अशा लोकांच्या प्रेमात पडण्याचा जे त्यांच्या आर्टमध्ये एकदम ब्रिलियंट आहेत पण इमोशनली अनअवेलेबल आहेत. त्यामुळं कधी कधी मनात विचार येतो की हे आर्टिस्ट लोक त्यांच्या पार्टनर्सला एक इन्स्पिरेशन मानतात त्यांच्या क्रिएशनसाठी, अँड दे लिव्ह देम वेन द स्पार्क इज गॉन. हे नाटक द सीगल तुम्हाला असं डायरेक्टली काहीच सांगत नाही. उलटं ते तुम्हालाच विचारते की ज्यावेळेस तुम्ही तुमचं सर्वस्व एखाद्या कलेला, तुमच्या पॅशनला देता तेव्हा दुसऱ्याला देण्यासाठी तुमच्याकडे काही उरतं का? आणि आर्टिस्ट फक्त यासाठीच प्रेम करतात का की त्यांना काहीतरी फील करता यावं, दुःख फील करता यावं, सुख फील करता यावं, वेदना भेटाव्या की ज्याच्यामधून त्यांना काहीतरी क्रिएट करता येईल? जर कोणी आर्टिस्ट हे व्हिडिओ बघत असेल तर त्यांना माहिती आहे की टू क्रिएट अन आर्ट इट्स लाईक अ हंगर, एक भूक आहे. पण प्रेमसुद्धा एक भूकच आहे. अँड इन मोस्ट ऑफ द केसेस यू कॅनॉट फीड ऑन बोथ ऑफ देम. त्यामुळे शेवटी प्रश्न असाच उरतो की डू आर्टिस्ट्स एव्हर ट्रूली लव्ह?